बॅटिंगसाठी सिद्धेश, त्याच्यासोबत आहे दुर्गेश. मेगा फायनलचा महामुकाबला गोलंदाजीसाठी एजे उर्फ अजय. पंच लगेचच आपल्यापर्यंत ग्रीन सिग्नल जातो. राईट आर्म ओव्हर द राऊंड द विकेटचा मारा. पहिला बॉल फायनलचा MPL 2025 चा पहिलाच बॉल बॅकफुटला गेलाय. पंच केला, चेंडू निघून जातोय. फायनलच्या महामुकाबल्यामध्ये येतो पहिला चौकार. MPL 2025 ची फायनल आणि सुरुवात केली आहे सिद्धेशने आणि बॅट मधून येतो पहिलाच फोर. धावफलकावरती धावा 4. चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला खेळला आणि मात्र दिशा दिली. गॅप मधून भेदून 4 धावा जमवताना आपण पाहतोय. याच फटका चांगला लॉफ केलाय. इनफिल्डला क्लिअर करत चेंडू डीपला जातोय. स्मिथ स्वतः चेंडू खाली होता. थोडंसं फंबल पाहायला मिळालं परंतु एका धावावरती समाधानी मानावी लागली. धावफलकावरती धावा 5. आता मात्र पाठीमागच्या मॅचचा हिरो दुर्गेशला पाहतो बॅटिंग स्ट्राईकला. याच फटका चांगला लॉफ केला. हवेत मारलेला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि विकेटचं पतन. दुर्गेशची विकेट. आता मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट आले कारण की दुर्गेश सारखा मोठा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. अजयने अतिशय स्लोवर चेंडू हाताळला. हवेत खूप वेळ चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर सुंदर अशी कॅच पकडताना आपण पाहतोय विजय यांना. विजय यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चला स्पीडअप घ्यायचा. संदीप स्ट्रायकिंग एंडला तुम्ही खेळणार. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी चार्ट्स देखील आलेले आहेत. अगदी काय काय मान्यवर आहेत ते ऑनलाईन देखील जोडलेले आहेत. आपण का चांगला लॉफ केला. इनफिल्डच्या डोक्यावरून चांगला फटका पाहायला मिळतो. तिघे त्याच्या पाठीमागे चेंडू आडवेपर्यंत पहा. यावेळेस तिघांनी एकत्र मिळून पंच काय दर्शवतील आपल्याला पाहावं लागेल. पंच दर्शवत आहेत हा चौकार आहे. चौकाराच्या मदतीने आणखीन धावफलक पुढे जाईल 9 आकड्यावरती. श्री साबळे आमच्या मालदन गावचे समालोचक. मालदनचा बुलंद आवाज. त्यांनी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेत. ऑनलाईन जोडलेत. खूप खूप साऱ्या शुभेच्छा. जय दुर्गा माता तरुण मंडळ गलमेवाडी. त्याचबरोबर गणेश चोरगे यांनी सुपर आणि त्याचबरोबर आणखीन सुपर. त्याचबरोबर लवचं हार्ट देखील त्यांनी पाठवलं. त्यांचा देखील विशेष आभार. ऑनलाईन देखील आमचे श्रोतेगण जोडलेत. याच बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 धावेसाठी गोशांकी क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचते 10 आकड्यावरती. पहिल्या षटकामधील 5 चेंडू पाहतोय अजयच्या बॅटमधून. अजय या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. चांगले षटक हाताळतो. दुर्गेश सारखा गडी बाद करण्यात त्याला यश प्राप्त झालं. डासिंग डाऊन विकेट आले होते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने होते षटकाची सांगता. पहिल्या षटकाखेरीस टीम सोहम चॅलेंजर्स 10 वरती 1 गडी बाद. यावेळेस पहा अर्ध्या पिचवरती चेंडू बाउन्सर टाकला होता. साईराज चतुर गोलंदाज आहे. चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने हाताळतो. पहिलाच चेंडू हाताळला डॉट बॉल येतोय. धावफलकावरती धावसंख्या 10 आहे. सिद्धेश प्रत्येक मॅच मध्ये चांगला खेळाय. जास्त काळ टिकला नाही परंतु कमी वेळात जास्त धावा बनवण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होतो. आणखीन 1 डॉट बॉल. नक्कीच प्रत्येक डॉट बॉलने प्रेशर टाकले जाते. टीम सोहम चॅलेंजर्स या संघावरती टीम समर्थ स्पोर्ट्स करून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टाळ्या वाजतात साईराजसाठी कारण की सिद्धेश सारख्या चांगल्या फलंदाजाला असं थांबून ठेवलंय. आपण का चांगला पुन्हा एकदा अखेरकार शेवटी त्याच्या बॅटवरती बॉल आला आणि त्याने पुलचा फटका खेळला. शॉर्ट टर्म पुलचा फटका पाहायला मिळाला. 1 धाव येते. एका धावेच्या मधून धावफलक पोहोचते 11 आकड्यावरती. टीम समर्थ स्पोर्ट्स या संघाने चांगला आतापर्यंत रोखून ठेवला आहे सोहम चॅलेंजर्स या संघाला.
फुटला गेले पॉइंटच्या डोक्यावरून खेळला फटका डीपचा क्षेत्ररक्षक येतो ना येतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा 13. संदीप आणि सिद्धेश दोन्ही फलंदाज चांगले आहेत. संदीपच्या बॅटमधून 7 धावा पाहतो तर सिद्धेश 6 वरती खेळतोय. फुटला गेले पुन्हा एकदा चेंडू उडवला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईपर्यंत 2 धावा पहा काय वेगाने धावता येतं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. एकीचं रूपांतर दुहेरीत कसं करायचं हे बखूबी दोन्ही फलंदाज संदीप आणि सिद्धेश जाणतात. धावफलकावरती धावा आहेत 15. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पटका बसलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये आणि 1 धाव डिक्लेअरच्या माध्यमातून येते. एका धावेच्या मदतीने धावफलक 16. दुसऱ्या षटकाची होते या ठिकाणी सांगता 2 षटकानंतर धावसंख्या 16 वरती 1 गडी बाद टीम सोहम चॅलेंजर्स. चला स्पीडअप घ्यायचंय. विजय आलेत नवीन गोलंदाज. यावेळेस मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न डॉट बॉलने सुरुवात करतायत विजय. पाठीमागच्या मॅच मध्ये काय कॅच पकडली होती विजयने स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. तेच विजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणि आल्या आल्या सुंदर कामगिरी. डॉट बॉल होतोय. चला स्पीडअप घ्यायचंय. खास करून टीम समर्थ स्पोर्ट्स तुम्हाला स्पीडअप घेणं गरजेचं आहे. बॅकफुटला गेले चांगला फटका लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक डीपचा येतो. पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न डेंजर झोन वर त्यापर्यंत यष्टा उद्ध्वस्त केले. पंचांचे बोट आकाशाकडे विकेटचा पतन. विजय यांचं सेलिब्रेशन आगळं वेगळं आहे. आपण जुन्या काळात ढोल ताशावरती आपण लग्नात नाचायचो त्या पद्धतीचं त्यांचं सेलिब्रेशन आहे. धावफलकावरती धावा पाहतो 17. बॅकफुटला गेले. एनपी लाईव्ह यांच्या माध्यमातून सुंदर असं चित्रफित आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते. अगदी गावाकडे लोक बघत असतील ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत कारण की याच्यामध्ये मेहनत आहे ती एनपी लाईव्ह आमचे सर्व अरुण पाटील साहेब. युवराज यावर सोडून दिलेला आहे. पंच व्हाईट बॉलचा इशारा दर्शवता येतं. व्हाईट बॉलच्या मध्ये धावफलकामध्ये धाव 1 अजून ऍड होते 18. आतापर्यंत पाहायला गेले तर दोन्ही साईडला मॅच ऑन आहे. प्रत्येक डॉट बॉल येणं गरजेचं आहे तर प्रत्येक चेंडूवरती रन येणं गरजेचं आहे. बॅकफुटला गेले चांगला फटका दिशा पाहिली आणि त्याला लॉफ्ट केला इनफिल्डच्या डोक्यावरून आणि त्या ठिकाणी एका धावेवरती समाधानी मानावी लागते. एका धावेच्या मदतीने धावफलक 19 या आकड्यावरती. सिंगल डबलने मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. आपण का चांगला आहे. एजय म्हटल्यावरती चुकी होणार नाही पण तो चुकी करतोय. साधी झेल हलवी अशी झेल सोडली आहे एजेने आणि ही मॅच बनवणारी झेल आहे का कारण की सिद्धेशला चान्स दिलाय. बॅकफुटला गेले फटका सजवला आणि एजेंच्या हातामध्ये होता. कॅरी करता आला नाही. कॅच ड्रॉप होते आणि 2 धावा देखील अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 21. चांगली टोटल उभी केले. मोठा फटका आला नसला तरी चांगला टोटल उभा केलेला आहे. व्हाईट बॉल पंच दर्शवतात. आणखीन 1 धाव ऍड केली जाईल 22 धावफलकावरती. गोलंदाजाने गोलंदाजी चांगली केली आहे परंतु अवांतर धावा देखील खर्च करतायत. त्यामुळे या अवांतर धावसंख्या डॉट आलेल्या बॉलचं जे मूल्यांकन आहे कमी झालेलं ते भरून काढतायत. म्हणजे प्रत्येक डॉट बॉल भरून काढण्याचं काम एक्स्ट्रा धावा करतायत. धावफलकावरती धावा 22. हा देखील फटका चांगला आहे. विकेट फलंदाज बाद होतो. पहा पंच अगदी इशारा दर्शवत आहेत कारण की काटबेयांचा विकेट इथं आलेला आहे. विकेटचं पतन होत आहे. 1 गडी बाद होतो तो म्हणजे सिद्धेश. चला नवीन बॅट्समन स्पीडअप घ्यायचा आहे. निलेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा 22 आहेत. संदेश न्यू बॅटर
2.5 चेंडूच आतापर्यंत खेळ झालेला आहे. 3 गडी बाद झालेत. आपण का चांगला लॉफ्ट केला एजे चेंडूच्या खाली. पकडोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने चेंडू पहा. पंचांचा काय इशारा असेल. पंचांचा इशारा काय येतोय. पंच दर्शवतायत पोहोचला गेलाय. नक्कीच चांगली गोष्ट आहे कारण की सिद्धेश पोहोचला तोपर्यंत धाव देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 24 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागत आहेत. विकेट गेले 3. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक कोणाकडे जातील कारण की महत्वाचं षटक आहे आणि बॅटिंगला स्ट्राईकला असणार आहे तो म्हणजे सिद्धेश. आपण का बॅकफुटला जाऊन मोठा मारण्याचा समोरच्या दिशेनेचा प्रयत्न होता परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा पोहोचतील 25. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा पहा. बॅकफुटला ज्या वेळेस गेले त्या त्यावेळेस फटका मारण्यात फसलाय सिद्धेश. आणखीन एक डॉट बॉल होतो. अनुची चांगली गोलंदाजी. 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. धावफलकावरती धाव 25 आहेत. चेंडू आतापर्यंत 2 झालेत. पुलटा चेंडू चांगला फायदा घेता आलेला नाही सिद्धेशला. अतिशय वेगाने जातो. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे आणि हात दिलेला आहे कारण नक्कीच एका धावावरती समाधानी म्हणावी लागेल. धावफलकावरती धावा 26. आता मात्र 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडूवरती कशा धावा निर्माण केल्या जातील कारण की 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नात यश प्राप्त होते समर्थ स्पोर्ट्स या संघाला. चांगला फटका दोघांच्या गॅप मधून. टिपा क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिली धाव वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न आणि ती देखील सुरेखरित्या कंप्लीट केली जाते. पंच नो बॉलचा इशारा दर्शवता येतं. नो +2. म्हणजेच 3 धावा धावफलकावरती अजून देखील ऍड केले जातील आणि हा असेल फील्डचा बॉल. 29 धावा धावफलकावरती 3 गडी बाद. स्पीडचा बॉल होता परंतु काय फायदा घेता आला नाहीये. अनुजने कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की काहीच समजलं नाही. फील्डच्या बॉलवरती संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल होतोय. धावापर्यंत आम्ही रोखू असे बोललो होते. आता मात्र धावफलकावरती 29 धावा आहेत. हा देखील आणखीन एक चांगला चेंडू आणि यावेळेस यष्टा उद्ध्वस्त केला जातात. शेवटच्या चेंडूवरती येते विकेट. धावफलकावरती धावा 29 म्हणजे 30 धावांची गरज असणारे. चला स्पीडअप घ्यायचा. सोहम चॅलेंजर्स तुम्ही तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवायचं. चला स्पीडअपने बाहेर यायचं. टीम समर्थ स्पोर्ट्स वेगाने यायचं मित्रांनो कारण तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सूर्यास्ताला जातोय.
मॅचला होती सुरुवात. दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला अजय तर त्याच्या सोबत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहतोय साईराज आणि चेंडू दिला आहे दुर्गेशच्या हातामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा मोठा अनुभव असणारा गोलंदाज MPL 2025 मधील फायनलच्या मुकाबल्यासाठी 30 धावांचा पाठलाग करायचा चेंडू आहे दुर्गेशच्या हातामध्ये. पहिलाच बॉल यावेळेस पहा दिशाहीन गोलंदाजी. पहिलाच बॉल येतो व्हाईट बॉल. धावफलक खुले होते ते म्हणजे अवांतर धावसंख्येने धावफलकावरती धावा 1. MPL 2025 आपण पाहतोय प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये आणि ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये आणि ट्रॉफी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चांगला बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉल येतोय आणि लगेचच पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जातोय फलंदाज कारण की थोडासा पुढे आला होता. सौजन्य ज्यांचं लाभलेलं आहे माननीय श्री अनिल वसंत चोरगे दादा, शाखा व्यवस्थापक शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमौले शाखा मरीन लाईन्स चंद्रवाडीच्या व्यवस्थापक आहेत. त्यांच्या माध्यमातून आपला सौजन्य लाभलेला आहे. अगदी 4 संघ मालक होते यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. माननीय श्री दशरथ चोरगे साहेब, माननीय श्री संतोष चोरगे साहेब, माननीय श्री विशाल चोरगे साहेब, माननीय श्री ज्ञानेश्वर चोरगे साहेब या 4 संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये चान्स घेतला होता. कॅचचा कॉल वाटत कॅशियर काय कॅच घेतली वेदांतने. रिप्ले टेलिकास्ट वरती पाहू शकता. या पोराचं भविष्य खूप मोठं आहे मित्रांनो. दुबईमध्ये जाऊन आलेला कराटेच्या स्पर्धेमध्ये अभिमान उंचावणारा हा कॅच पहा. काय कॅच घेतली, अगदी कॅच पकडली आणि खाली कोसळला परंतु बॉल सोडला नाही. लगेचच त्याला मिठी मारली कारण की कॅच नाही तर ही मॅच आहे कारण ती एजेची कॅच आहे. पहा विश्वास कोणावरती ठेवा, विश्वास त्याच्यावरतीच ठेवा जो कर्तृत्ववान आहे, ज्याने या स्पर्धेसाठी आपला आत्मविश्वास मोठा करून इथे उतरवलेला आहे. व्यक्ती किती मोठा आहे याच्याशी काही घेणे देणे नाहीये. तो काय करू शकतो हे खूप महत्वाचं आहे आणि तेच करून दाखवलं वेदांतने. एकदा वेदांतसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. चांगला कॅच. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर पडते. व्हाईट बॉल येतोय. दुर्गेशची कहाणी राहिली वर्षभर. दुर्गेश ज्या वेळेस खेळपट्टीवरती तो चांगली गोलंदाजी करतो परंतु व्हाईट बॉलचं कोडं सुटलेलं नाहीये. धावफलकावरती धावा 2, 1 गडी बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पहा परंतु यष्टी रक्षक चतुर आहे सिद्धेश. लगेचच बॉल पकडला जातोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. धावफलकावरती धावा 2, चेंडू मात्र झाले 4. यावेळेस पहा लोअर बॉल पुलटाचा वापर करण्याचा प्रयत्न परंतु त्यांचा वाईट बॉल दर्शवतात. एकदा एक चांगला चेंडू हाताळला जातोय. लगेच दुसरा एक अवांतर धाव संख्येत भर पडणारा चेंडू हाताळला जातोय. म्हणजे चुकीची गोलंदाजी म्हणावी लागेल. तुम्ही तुमच्या योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आपण का चांगला स्टेट रिझन मध्ये डीपचा क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षक राहिलं लगेचच फेकी केली जाते आणि एकच धाव अर्जित केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफल पाहिलं गेलं तर 4 आकड्यावरती. अजून देखील 19 चेंडू 26 धावांची गरज आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. टीम समर्थ स्पोर्ट्स या संघाला थोडंसं अंतर आहे परंतु त्या अंतरासाठी तुम्हाला एक मोठा फटका देखील मारणं गरजेचं आहे. साईराजची बॅट या सिरीज मध्ये तळपलेली नाहीये परंतु त्याला आता मात्र खेळावं लागेल फायनलच्या मॅच साठी. स्वतः कॅप्टन आहे तो. फायनलच्या मॅच मध्ये स्टँड अँड डिलिव्हर टिपिकल साईराज फटका. षटकार. या षटकाराने जी ओव्हर चांगली बनवली होती त्या ओव्हरची दुर्दशा होते. धावफलकावरती 10 लागतात आणि 1 गडी बाद. पहिल्या षटकाची सांगता 18 चेंडू 20 धावांची गरज.
प्रत्येक षटकारासाठी माननीय आदरणीय अनिल चोरगे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. आताच देखील लागू झालेला आहे. पहा लगेच षटकाराला की पारितोषिक लागले गेले, कारण पोरं आपल्याच गावातील आहेत. कोणाचा पुतण्या आहे, कोणाचा भाऊ आहे, तर कोणाचा नातेवाईक आहे. त्यामुळे मजा येते या मॅचला पाहण्यासाठी. 18 चेंडू 20 धावा. यावेळेस पहा पाठीमागच्या दिशेने खेळलेला चेंडू गोशांकी क्षेत्रात जातो. पंच दर्शवता येतं. 1 धाव आणखीन येते. एका धावच्या मध्ये धावफलक 11 आकड्यावरती. 17 चेंडू 19 धावांची अजून देखील गरज आहे. फटका चांगला आहे. पहा थोडस पंबल पाहिलं माझ्या प्रेक्षकाकडून चुकी होते. बॉल अडवणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला धावा अडवायचे तर जर एकदा बॉल सुटला तर नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट दोघे फलंदाज चांगले राहतात. खास करून साईराजची रनिंग बिटवीन द विकेट चांगले आहे. धाव फलकावरती धावा 12. यावेळेस डिफेन्स केला. पहा चांगला चेंडू सबमरीन चेंडू ठेवला होता गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. संदीपच्या हात खोलून देत नाहीये. सबमरीन डिलिव्हरी ठेवते, कारण की पाठीमागे जाऊ थोडीशी विड्थ भेटली. साईराजने त्याला फेकून दिला होता स्टेट डिव्हिजन मध्ये. डान्सिंग ऑन द विकेट. पहा चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाच्या उजव्या बाजूला धावतोय तोपर्यंत चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार चौकार. चांगली बॅटिंग. आज दिवसभरात साईराजची बॅट शांत होती, कारण फायनलच्या मुकाबल्यासाठी अशांतता पुरवणार होते. आणि या फायनलच्या महामुकाबल्यामध्येच खेळतो. कोणत्या मॅच मध्ये कोण खेळतो सांगू शकत नाही, परंतु फायनलच्या मॅच मध्ये खेळतो तोच खरा हिरो असतो. डान्सिंगमध्ये विकेट डिफेन्स केला आहे. अतिशय वेगाने धावतो तो वेदांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. नक्कीच आज क्षेत्ररक्षण करतोय. उद्या धमाक्यात बॅटिंग करणार आहे हा मुलगा. उद्या धमाक्यात गोलंदाजी देखील करणार आहे. लवकर पाय त्याचे मैदानात आलेत. यावेळेस पहा डिफेन्स केलेला चेंडू परंतु अडवला जातोय. डॉट बॉल होतोय. दुसऱ्या षटकाची होते सांगता. धाव फलकावरती धावा 17. आता मात्र 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. माननीय श्री संतोष सोरगे साहेब संघ मालक सारंग स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये यांनी देखील भाग घेतला. त्याचबरोबर माननीय श्री दशरथ सोरगे साहेब संघ मालक सोहम चॅलेंजर्स त्यांचा संघ आता फायनलच्या मुकाबल्यामध्ये खेळतो. त्याचबरोबर समर्थ स्पोर्ट्स माननीय श्री विशाल सोरगे साहेब यांचा हा संघ हा देखील फायनलच्या मुकाबल्यामध्ये खेळतोय. माननीय श्री ज्ञानेश्वर सोरगे संघ मालक R9 स्पोर्ट्सचे संघ मालक आहेत. यांनी देखील या स्पर्धेमध्ये चांगले केलं. अर्णव स्पोर्ट्सचे संघ मालक. फटका चांगला स्टेट डिव्हिजन मध्ये चांगला फटका दोघांना भेदून निघून जाईल. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेने उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटेले जरी पंख माझे अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. आज साईराज समोर कोणती भिंत उभी असेल ती देखील पडेल, कारण की चांगली बॅटिंग करतो फायनलच्या मुकाबल्यामध्ये. आता मात्र 11 चेंडू 9 धावा. आज दिवसभरात बॅट चालत नाहीये. इथे सोबत बसला होता गुणलेखकाचं काम करत होता. बोलला दादा आज खूप नर्वस आहे, बॅट चालत नाही. मी बोललो धीरधर, फायनलच्या मुकाबल्यामध्ये तुझी बॅट चालणार आहे. आणि तेच घडलं. फायनलच्या महामुकाबल्यामध्ये रणसंग्राम उद्भवतोय तो म्हणजे साईराज. आणखीन एक अर्धा बॅटमध्ये खेळला फटका चेंडू जातोय निघून. हा देखील येतोय. आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच मध्ये चौकार साईराजच्या बॅट मधून. नावामध्ये राज आहे आणि राज करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मॅच मधील हवा काढली ती म्हणजे साईराजने. धाव फलकावरती धावा 25. त्यासाठी बोलला होता 30 धावांच्या आत रोखू आणि त्या आम्ही धावा चेस करू. आणि धावा चेस करण्याचं काम साईराजने केलं आहे. 19 धावा त्याच्या बॅट मधून येत आहेत आणि चेंडू खेळत मात्र 6. एकदा जोरदार काय झाला पाहिजे मित्रांनो साईराजच्या बॅटसाठी. 6 बॉल मध्ये 19 धावा फायनलच्या लढतीमध्ये. फुल टॉप चेंडू स्टेट डिव्हिजन मध्ये क्षेत्ररक्षक एका हाताची कमाल. येतोय आणखी एक चौकार. सलगचा 3रा चौकार येतोय साईराजच्या बॅट मधून. माननीय आदरणीय विजय निवृत्ती सोरगे साहेब यांनी 3 चौकाराला 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. आणखीन एक आपल्याला ठरतोय मानकरी साईराज. याच्या अगोदर सचिनच्या नावावरती 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र 1 धावाची गरज आहे.
डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेट डिव्हिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतात. आणखीन एक सलगचा चौथा चरकार आणि विजय ठरतो टीम समर्थ स्पोर्ट. टीम समर्थ स्पोर्ट्स MPL 2025 मानकरी टीम समर्थ स्पोर्ट समर्थ स्पोर्ट समर्थ स्पोर्ट. आणि या ठिकाणी पहा काय जल्लोष आहे. साईराजची ती बॅटिंग, त्या बॅटिंगने जणू या स्पर्धेमध्ये 4 चांद लावले. 8 चेंडू 27 धावा. हार्ड लक बॅड लक टीम सोहम चॅलेंजर्स. खूप उशिरा का होईना पण फटाक्या